नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. बराच काळ आपण भेटलो नाही, आपली भेट झाली नाही. चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. एक GCC-DBCची पूर्ण इव्हेंट मी आपल्याला मार्गदर्शन करू शकलो नाही, त्याबद्दल चॅनलतर्फे आणि माझ्यातर्फे दिलगिरी व्यक्त करीत आहे. पण यापुढे GCC-DBC, MSCIT, कोडची टायपिंग स्किल टेस्ट, MPSCची टायपिंग स्किल टेस्ट आणि अदर काही कोर्सेस किंवा अदर काही कम्प्युटर टिप्स या संदर्भातले व्हिडिओ चॅनलवरती रेग्युलर अपलोड होत राहतील. योग्य वाटले तर आपण जरूर बघावे, आपल्या कामाचे असेल तर बघावे, अदरवाईज नाही बघितले तरी चालू शकेल. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. GCC-DBC जी येणारी एक्झाम्स आहे तिचे प्रवेश किंवा फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहेत आणि तिची काही महत्त्वाच्या डेट्स आहेत त्या आपण लक्षात ठेवाव्यात. त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. खूप सारे विद्यार्थ्यांचे मला कॉल्स येतात, चौकशी करतात माझ्याकडे. त्याच्यावरून असं कळतं की खूप सारे विद्यार्थ्यांनी GCC-DBC 30 आणि 40साठी प्रवेश घेतलेला आहे. पण अजूनही काही विद्यार्थ्यांनी प्रवेश जर घेतला नसेल तर काही महत्त्वाच्या डेट्स आहेत जेणेकरून तुम्हाला जे अतिरिक्त शुल्क आहे ते लागणार नाही. आणि जरी ती डेट्स निघून गेली तर अतिरिक्त शुल्क भरून तुम्ही GCC-DBCचा फॉर्म भरू शकता. आणि येणाऱ्या काही काळामध्ये GCC-DBCच्या वेगवेगळ्या टॉपिक्सवरती आपले व्हिडिओ अपलोड होणार आहेत. खूप सारे विद्यार्थी कोर्स जॉईन करतात पण फेल होतात. तर फेल होण्याचे कारण काय आहेत, किंवा खूप सारे विद्यार्थी फेल झाल्यानंतर जी री एक्झाम द्यायची असते त्यावेळेस क्लासेस आणि विद्यार्थ्यांमध्ये काही वाद निर्माण होतात फीजवरून. खूप सारे विद्यार्थी त्या गोष्टीवरती नाराज होतात का क्लासेसवाले आमच्याकडनं जास्त फीज घेतात. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या टॉपिक्सवरती आपले काही व्हिडिओज येणाऱ्या काळामध्ये येणार आहेत. पण आता आपण GCC-DBC मराठी, इंग्लिश, हिंदी 6 महिन्याचा जो कोर्स आहे हा जानेवारीपासूनच चालू झालेला आहे. ऍक्च्युली काही विद्यार्थ्यांनी जानेवारीत ऍडमिशन घेतलेले आहे, काही त्याच्या अगोदर पण ऍडमिशन घेतलेले आहे, काही फेब्रुवारीमध्ये, काही मार्चमध्ये घेतलेले आहेत आता. आणि आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया क्लासेस थ्रू चालू झालेली आहे. हे फॉर्म ऑनलाईन भरले जातात, फोटो कॅप्चर केला जातो, तुमच्या समोर त्याची प्रिंट काढली जाते. हे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर केल्या जातात. त्यासाठी तुम्ही सरकार मान्य टायपिंग सेंटरलाच प्रवेश घ्या जिथे या सगळ्या गोष्टी होतील. आता काही महत्त्वाच्या डेट्स आपण बघणार आहोत. GCC-DBCच्या जर साईटवरती तुम्ही जर गेला, गुगल क्रोम मध्ये तुम्ही GCC-DBC टाकलं आणि त्याच्यामध्ये जर गेला तर तुम्हाला नोटिफिकेशन दिसेलच. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्याच आहेत. तरी मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देण्यासाठी ही गोष्ट सांगत आहे. जे नियमित फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ती 31 मार्च 2025 पर्यंत चालू राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला कोणतं अतिरिक्त शुल्क लागणार नाही. नॉर्मली 6500 आपल्या कोर्सची फीज आहे. माझा चॅनलवरती याच्या अगोदर GCC-DBCचा एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये जी फीज आहे ती जुन्या ओल्ड कोर्सची आहे. दर 3 वर्षांनी DBCची कोर्सची फीज ही 10% इन्क्रीज होत असते. 31 तारीख ही लास्ट आहे. तुम्हाला कोणतंही अतिरिक्त शुल्क न भरता रेग्युलर शुल्कामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर जर तुम्ही त्या 31 तारखेच्या मध्ये जर फॉर्म भरला नाही, 1 आणि 2 एप्रिल 2025 ला विलंब शुल्कासह आवेदनपत्र भरले, म्हणजे तुम्ही पर डे ठराविक रक्कम भरून तुम्ही फॉर्म भरू. किती तारीख? 1 आणि त्याच्यानंतरही तुम्ही ह्या 2 दिवसामध्ये जर फॉर्म भरला नाही अजून तुम्हाला 3 आणि 4 तारीख दिलेली आहे. त्याच्यात अतिविलंब म्हणजे जे विलंब फीज आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला परत अतिरिक्त भरून तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजेच काय, शेवटची तारीख 4 एप्रिल आहे, पण 1 पासून तर 4 तारखेपर्यंत तुम्हाला अतिरिक्त भरून म्हणजे जी रेग्युलर फीज आहे प्लस अतिरिक्त शुल्क भरून तुम्हाला फॉर्म भरता येऊ शकतो. 4 एप्रिल ही लास्ट तारीख आहे. आता याच्या पुढे डेट वाढणार नाही. 4 एप्रिल म्हणजे 4 एप्रिल फिक्स आहे. आता हे जे फॉर्म भरले जाणार आहेत त्याची जी परीक्षा आहे ती GCC-DBCची जी अंतिम परीक्षा आहे ती जून मध्येच होणार. जूनच्या नॉर्मली 7-8 तारखेपासून चालू होईल. कधी ती टायपिंगची मॅन्युअल मशीनची एक्झाम पहिली घेतली जाते आणि मग टायपिंगची कम्प्युटरची इंग्लिश आणि नंतर मराठीची एक्झाम. जून महिन्यामध्ये ही एक्झाम होणार आहेत असं टेंटेटिव्ह तारीख त्यांनी दिलेली आहे. होऊ शकतं ती पाठीमागे पुढे जाऊ शकते, पण शक्यतो 99.99% ही जून मध्येच एक्झाम होईल, कारण की ही एक्झाम एप्रिल मध्ये होणार होती जून मध्ये. त्याच्यामुळे तुमच्याकडे जो वेळ आहे तो आहे फक्त एप्रिल मे महिना आणि जूनचे समजा काही दिवस. मार्च याचं संपलेला आहे किंवा तुम्ही फॉर्म भरता तुमचं एप्रिल स्टार्ट होणार आहे. त्याच्यामुळे फक्त तुमच्याकडे 2 महिने आहे तुम्हाला प्रॅक्टिस करणार. त्यामुळे एकदम विचारपूर्वक प्रवेश घ्या आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला आफ्टर 45 डेज नंतर लगेच रिझल्ट लागत नाही MSCIT सारखा. व्हिडिओ जर आपल्याला योग्य वाटला तरच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्ही लाईक केलं नाही तरी चालेल, सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, पण तुमच्या मनामध्ये जे काही शंका आहे, तुम्हाला काही विचारायचं असेल तर निसंकोचपणाने तुम्ही आपल्या चॅनलवरती माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे. आपण कधीही मला फोन करू शकता, कॉल करू शकता, तुमच्या मनातले प्रश्न तुम्ही विचारू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि जर कमेंट केली तर त्या कमेंटचंही तुम्हाला उत्तर मिळेल. त्याच्या अगोदर काही ठराविक महिने मी कमेंटला उत्तर देऊ शकलो नाही, पण आता पुढे रेग्युलर प्रत्येक कमेंटला मी उत्तर दिलं जाईल. त्यामुळे जर तुम्हाला काही कमेंट थ्रू विचारायचं असेल तर योग्य प्रश्न विचारा, योग्य उत्तर मिळेल. त्याबद्दल तुमचे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद, थँक्यू. आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला बेस्ट ऑफ